शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात, त्याचा खूप ताण पडतो. ती कामे कमी केली पाहिजे असा सूर शिक्षकच नव्हे तर शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आमदार व अन्य नेहमी काढत असल्याचे चित्र सध्याच नवे नाही. पण असे असूनही त्यात बदल म्हणजे कामे कमी झालेली नसल्याचे दिसून येते. पण करणार काय असा पेच. यावर्षी तर असे पेच उभे झाल्याचे शिक्षक संघटना शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे. परिणामी हा उन्हाळा शिक्षकांच्या कसोटीचा ठरणार आहे. इयत्ता 2री, 3री आणि 4थीचा अभ्यासक्रम 2026च्या शैक्षणिक सत्रापासून बदलणार आहे. नवीन अभ्यासक्रमासंबंधीचे प्राथमिक शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण 11 मे ते 14 मे आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण 18 मे ते 30 मे या कालावधीत आयोजित करण्याचे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालकांनी 9 एप्रिल रोजी निर्गत केले आहे. भारताच्या दशवार्षिक जनगणनेचे काम 16 मे ते 24 जूनपर्यंत चालणार असून त्यासाठी राज्यातील जवळपास सर्वच प्राथमिक शिक्षकांच्या सेवा शासनाने अधिग्रहित केल्या आहेत. जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना प्रगणक आणि पर्यवेक्षक अशी जबाबदारी देण्यात आली असून घरोघरी जाऊन उन्हाळ्यात 1 महिना जनगणना करण्यात येणार आहे. त्यासाठीचे शिक्षकांचे प्रशिक्षणसुद्धा मे महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या सप्ताहात आयोजित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मतदार यादी पडताळणीचे म्हणजे SPRचे सर्वेक्षण BLO म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून सुरू आहे. उन्हाळ्यामध्येही मतदार पडताळणीचे काम सुरूच राहणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत असलेले जनगणनेचे काम आणि मतदार यादी पडताळणीने काम लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित केलेले नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.